नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? मंडळी, कोकण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते ते कोकणातील सौंदर्यसृष्टी, इथले सण, परंपरा, उत्सव, नाती-गोष्टी, अगदी जीवापाड जपणारे आपले प्रेमळ माणसं. तर अशीच काहीशी कोकणातील माणसं आहेत आणि हे असेच सण साजरे केले जातात. तर मंडळी, आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत कोकणातील दहीहंडी हा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, तिथला उत्सव कसा असतो, गावात कशा पद्धत दहीहंडी फोडली जाते, हे सगळं पाहणार आहोत. आणि कसं आहे ना मंडळी, कोकण म्हटल्यानंतर आपल्याला विशेष आकर्षण असतं म्हणजे कोकणातील ढोल. आणि हे ढोल आणि सनई वाजलं की आपले पाय आपसुकच थिरकू लागतात. त्याचबरोबर मंडळी, कोकणात दहीहंडीच्या वेळेस सुंदर सुंदर गाणी म्हटली जातात. गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा. त्याच्यानंतर थर आणि अंगावरती उडवलेले ते गरम पाण्याचे शिंतोडे, कलर, हे सगळं पाहुण्यांना मन आपसूक भरून येतं. जुन्या आठवणींना उजाळा देतो. तर मंडळी कसं आहे, आपण ह्या कोकणातील ब्लॉगच्या माध्यमातून कोकणातील जुनी परंपरा, रूढी आहेत, हे आपण पाहणार आहोत. आणि हे सगळं बोलल्यानंतर मला माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो, तेव्हा मित्र-मित्र सगळे मिळून आम्ही गोविंदा हा नदीवरती आणि आणि पर्यावरती धुवायला घेऊन जायचो. त्याच्यानंतर जर एखादा गोविंदा खराब झाला असेल, तर त्याला रफू काम करून, मिस्त्र्यांकडून काम करून आम्ही तो नवीन गोविंदा बनवायचो. आणि ती एक वेगळीच एक्साइटमेंट होती, एक वेगळाच आनंद होता. म्हणजे 2 दिवस अगोदर ते कलर आणून ठेवायचे आणि ते कलर चेक करून बघायचं, की कोणाचा पॉवरफुल कलर आहे, कोणाचा थोडा फिका कलर. हे सगळं अगोदर 2 दिवस तयारी असायची. त्याचबरोबर कपडे, म्हणजे कलर उडवल्यानंतर कपडे खराब होऊन जातात. तर ते कपडे कोणते घालायचे, हे सगळं अगोदर एक्साइटमेंट असायची. अशा काही जुन्या गोड आठवणी आहेत. तर मंडळी, आपण ह्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया कोकणातील दहीहंडी कसा सण साजरा केला जातो. हा जो ब्लॉग आहे, हा माझ्या मित्राच्या गावचा, विपुल बंगाल याचा. आणि त्या गावचं नाव आहे बोरतळ. या बोरतळ गावातील हा आनंदाचे क्षण कसे साजरे करतात हे पाहूयात. आणि मंडळी, दुसरा मला आपल्याला सांगावसं वाटतंय ते म्हणजे नेहमीचा प्रश्न, तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि हा ब्लॉग तर हा प्रत्येक कोकणी माणसापर्यंत गेला पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सो मंडळी, हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आहे सॅम सफरनामा ब्लॉग, तिकडे फॉलो करा. तिकडे आम्ही बरेच अपडेट टाकत असतो. चला तर मंडळी, आपण कोकणातलं दहीहंडीचा सण अनुभवूया आज. तर मंडळी, आपण आज पाहूया बोरथळमधील श्री राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी कृष्ण जन्म कशा पद्धतीने साजरा केला जातो.
आपण बरेच दिवस ज्या गोड क्षणांची, ज्या गोड दिवसाची आठवण पाहत होतो, तो दिवस येऊन ठेपला आहे, म्हणजे दहीहंडी. आज येतो